नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे सासूबाईचे स्वयंपाकघर या YouTube चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत पालक पनीर. त्यासाठी कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी घेतले आहे आणि त्याला थोडीशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडं चिमूटभर मीठ घातलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यावर त्यामध्ये ही पालकची भाजी आहे जी साफ करून चांगली धुवून घेतलेली आहे. ही 2 ते 3 मिनिटांसाठी पाण्यात अशा प्रकारे वाफवून घ्यायची. आता बघू शकता पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर 1-2-3 मिनिटांनंतर ही भाजी शिजलेली आहे. ही थोडीशी अर्धी कच्चीच ठेवायची आणि मग लगेच एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेतली. पालक थंड होईपर्यंत आपण या पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. तर हे जवळजवळ 200 ग्राम मी पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे एकसारखे तुकडे करून घेतलेले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेलं पालक, त्याचबरोबर त्यामध्ये मी 4-5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत आणि ग्रेव्ही थोडीशी जाडसर होण्यासाठी मी हे काजूचे तुकडे घातलेले आहेत. यामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाहीये आणि अशा प्रकारे हे मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. आता कढई तापत ठेवली, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापल्यावर त्यामध्ये जिऱ्याची फोडणी घेतलेली आहे. जिरं चांगलं फुलल्यावर त्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. मग त्या फोडणीमध्ये तयार केलेलं हे पालकाचं जे वाटण आहे ते घालून घ्यायचं, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जवळजवळ थोडंसं अर्धा कप पाणी घालून उरलेलं जे वाटण असेल त्याला लागलेलं असतं तेही घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्याला एक व्यवस्थित मस्तपैकी उकळी काढायची आहे आणि बघू शकता तुम्ही असं जाडसर झालेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. उकडताना आधीच मीठ घातलेलं होतं, तर बेटातच मीठ घालायचं आहे आणि याला बघू शकता बाजूच्या साईडला ते फुटलेली आहे. मग आता यामध्ये जे आपण बारीक केलेले पनीरचे तुकडे आहेत ते घालून घेऊया.
आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि मग मला एक 5-6 मिनिटं झाकून व्यवस्थित वाफ लावून घेऊया. मी यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. त्यामुळे ग्रेव्हीला चांगली चव येते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग एक 5-6 मिनिटासाठी त्याला एक वाफ लावून देऊया. आता उघडून बघूया तर ह्याला चांगली वाफ लागलेली आहे. तर ह्याच्यात थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घालू शकता, नाही घातली तरी चालेल. तर तयार झालेली पालक पनीरची भाजी सर्विंग बॉल मध्ये काढूया. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर मला नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद.